जेव्हा मी पुढचा जन्म होईल ना माझा, त्यावेळी माझ्या पप्पांची पण 100 वर्ष असणार. आम्ही 100 वर्ष जगू आणि एकत्र छान राहू. पप्पा जेव्हा असतो ना तेव्हा हक्काने आपण जेव्हा गाडी येते बाईकवरून आला पप्पा आला ती मजा असते. पप्पाने काहीतरी रात्रीचं खाऊ आणला असेल आपल्याला, कंपल्सरी ते मला खाऊ घेऊन यायचे. ती यादे डोक्यात भले 6 वर्षाचा असू दे, पण त्यांनी मेमरी अशी देऊन गेलेत ना, तुला रात्री फिरायला जायचंय, चल बस राईडला, सगळी फॅमिली राईडला. जेव्हा मी पुढचा जन्म होईल ना माझा, त्यावेळी माझ्या पप्पांची पण 100 वर्ष असणार. आम्ही 100 वर्ष जगू आणि एकत्र छान राहू. ही देवाला प्रार्थना करेल. यावेळी मला दगा दिला, पुढच्या वेळी पप्पा मला दगाच देऊ शकणार नाही ही विनंती आहे. म्हणून मी बोलण्याची खूप मनापासून भक्ती करतो. आवाज त्याचा एकदम खंबीर आहे. त्या डोळ्यात मला अश्रू दिसते. आज आठवण आलेली आहे. येते पप्पा माझा म्हणजे हा शब्दच पप्पा. त्यावर मी रील पण बनवली. बापासारखं कीर्तिमान कोण नाही या जगात. नाही, आई नेहमी तुला सपोर्ट केलाय. तर एक अशी गोष्टी जेव्हा तुला पप्पांची कमी भासली, भरपूर गोष्टी आहेत. ते भेदभाव होतो ना, त्यावर पण रील बनवली असतात. काका पक्का वैरी असतात सगळे, पक्का वैरी, काका चुलते पुतणे, त्यावर मी खूप रील बनवले. पण का बनवलेत? कारण ते मला मनाला कुठेतरी लागलेलं आहे. हे अशा माणसांनी ना कधीच हे वरती जात नाहीत. बरोबर, हे तात्पर्य सुख येतात पैशाचं, नंतर त्यांचीच मुलं लात मारतात मोठं झाल्यावर. काही म्हणायचं गम वाटत नाही.